मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता मरे मातेच्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. आणि दसऱ्यानिमित्त घट बसलेले आहेत. घटच बस नवरात्र उत्सव. नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सूरज चव्हाण यांची बहीण म्हणजे सीता दिदी आहेत आपल्यासमोर. ताई नमस्कार. काय सांगाल, काल काय आनंद होता? एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली संपूर्ण सूरज चव्हाणने आणि काल बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. काय सांगाल? हा आनंद पूर्ण महाराष्ट्राचा आहे. हां, म्हणजे पूर्ण महाराष्ट्राने त्याला सपोर्ट केलं, वोट केलं आणि हा त्यांच्यामुळं ता जिंकलाय. त्यांनी त्यांच्यावर खूप विश्वास ठेवला, फॅनवर विश्वास ठेवला, त्यामुळे ता आज विनर झालाय. त्यामुळे हा म्हणजे तुमचं धन्यवाद खूप खूप मनापासून. बरेचशा खडतर परिस्थितीतून वर आलाय सूरज. आत्ता दिसतोय सूरज चव्हाण कोण आहे, परंतु त्याच्या पाठीमागचं कष्ट, परत त्याचे टिकटॉक व्हिडिओज बनवण्यापासून झालेला प्रवास, कशा पद्धतीने प्रवास राहिलाय तो? त्याचा प्रवास खूप खडतर होता खरं सांगायचं झालं. म्हणजे आधी पुण्याला होता त्यावेळेस ओंकारने शिकवलं त्याला व्हिडिओ बनवायला. मग नंतर तिकडं हे झालं ना, तर आला माझ्याकडं, म्हणजे तिथं राहिला थोडे दिवस, आला माझ्यापाशी आला. मग इथं पण व्हिडिओ बनवायचा. नंतर ते करोना आलता, त्यामध्ये म्हणजे फेमस झाला होता चांगला, म्हणजे व्हिडिओ ही बनवून. त्यावेळेस खूप माणसं त्याला भेटायला यायची, पण बऱ्याच जणांचा विरोध होता त्याला. पण मी त्याची कधीच साथ नाही सोडली. म्हणजे विरोध पण झाली की बाबा काय करतोयस तू, नाही नाही, हा तुला पोलीस स्टेशनला देईन, तुला एवढी माणसं बाहेर नाही येतात भेटायला, तुला आम्ही ही करू. म्हणजे बरेचसे विरोध झाले तापा त्यांना, बहीण भावांना, की ते ऐकत नाही, तेवढी माणसं बाहेर नाही येतात, आपल्याला पण करू नये. पण आम्हाला एक असं वाटायचं की त्याच्या फॅन्सला एवढ्या लांब नाही येतात, माघारी पाठवायचं, ते काय फक्त एका फोटोसाठी ह्याच्यासाठी येत होते, एवढंच आम्हाला वाटायचं. त्याला खूप त्यावेळेस सहन करावं लागले, त्या सहन करून ताज इथपर्यंत पोहोचलेला आहे. तो म्हणजे हिराच म्हणावं लागले. कोळशातला हिरा रितेश दादांनी शोधून काढला आणि 100% हे सक्सेस आज महाराष्ट्र महोत्सवावर दिसते. तरी कालचा अनुभव कसा होता? म्हणजे त्यावेळेस कसं काय आलेलं की फॅमिली सर्व तुम्ही एकत्र गेला तिथे, तिथला अनुभव कसा होता? कारण तिथली स्टोरी अजून माहित नाही आम्हाला, कसं झालं काय? तिथला अनुभव खूप छान होता. म्हणजे आम्ही परवा दिवशी गेलतो, म्हणजे सकाळी 2:30-3ला गेलो आम्ही. पाठ नाही 2:30-3ला आतमध्ये नेलं आणि त्यानंतर तिथं बसवलं आम्हाला. तिथनं नंतर मग 5-6 वाजता घेतलं आतमध्ये आणि पार 3:30 वाजेपर्यंत होतो आतमध्ये आम्ही. पूर्ण सस्पेन्स होता काय? म्हणजे आतमध्ये फोन अलाउड नव्हते, काय नव्हतं. कशा पद्धतीने खेळ कसा झाला? म्हणजे सुरुवातीला डान्स होता, परत सर्व फॅमिलीज तुम्ही एकत्र बसलेलं, चर्चा वगैरे कशी झाली काय? कारण सर्व स्पर्धकांच्या फॅमिली तुम्हाला भेटल्या, काय चर्चा काय होती? सर्वांना वाटायचं सूरजच जिंकावं. प्रत्येकाच्या म्हणजे जे त्यांचे कंटेस्टंट होते ना सर्वजण, वर्षाताई, परत निकिताई, अरबाज दादा, पॅडी दादा, परत संग्राम दादा, परत हे अंकिता ताई, धनंजय दादा, सगळं, परत ते घनश्याम, सर्वांना वाटायचं की त्यांनीच ट्रॉफी उचलावी म्हणून. आणि सूरजला एवढा कॉन्फिडन्स होता, दादाला पण वाटत होतं की मी नाही जिंकलं तरी चालेल पण ते जिंकावा. सूरजला एवढा कॉन्फिडन्स होता की तो म्हटला की मी जिंकणारच, कॉन्फिडन्स आहे मला, जिद्द आहे माझी, आणि तेवढा मी पॉवरफुल आहे तेवढा की मी जिंकणार. त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे ज्यावेळेस दरवाजा उघडायचा होता त्यावेळेस त्याला माहित होतं की बाबा आपण सेफ होणार, काय सांगेल? ते तर लय महत्वाचं आहे सांगायचं. मी आतमध्ये गेलते, ते त्यांना नॉमिनेट करायचं होतं, त्यामुळे काय माझ्या दगदग होत होतं, मला टेन्शन आलं की ह्याच्यात नॉमिनेशन निघतंय का टॉप 3 निघतंय. मला म्हणला स्वतः, तू नको घाबरू, मी नाही निघणार, मला
ह्या महाराष्ट्राच्या जनतेवर म्हणजे खूप विश्वास आहे. ती मला कधीच हारून देणार नाही. मला त्याचा इतका विश्वास, म्हणलं तू इतका विश्वास ठेवते, पण मला वाटतंय ना तू विश्वास आहे तुझा. आम्हाला पण दिसते पूर्ण महाराष्ट्र त्याला वोटिंग हे करते, पूर्ण महाराष्ट्र त्याला प्रेम करते, पण तरी सुद्धा काळजात ही धगधग होती. पण ता शेवटपर्यंत म्हणला की मीच ट्रॉफी नेणार आणि मीच जिंकणार आहे. रितेश सरांना पण ता म्हणला की सर मला काहीच भीती वाटत नाही, मला ट्रॉफी नेणार, मीच नेणार. रितेश दादा पण चकित होते म्हणावं की एवढं कॉन्फिडन्स कसा सूरज काय वाटतं तुम्हाला? ता म्हणायचं मला काय नाही वाटत, मी जिंकणार आहे, मला नाही भीती वाटत, मी जिंकणार आहे. आणि भरपूर दिग्गज सदस्य होते तिथे आणि बरेचसे एकमेकाला बोलणं झालं, काय झालं, पण सूरज साधेपणानं गेम खेळला आणि हा भोळेपणाच त्याचा किंवा प्रामाणिकपणा हाच त्याच्या कामी आला म्हणावं लागेल. कारण त्यामुळेच जनतेचं प्रेम त्याला मिळाले. कारण कुठल्याही कामाची लाज नाही, काय नाही. काय सांगाल त्याबद्दल सांगायचं झालं तर कुठल्याच कामाची म्हणजे लाज म्हणजे आतापर्यंत केल्याने सगळं रानातलं खत भरायचं होऊ द्या, रानातली कामं असू द्या, दारे द्यायचे काय असं कुठले कामं असू द्या, त्यांनी सर्व कामं केलेली आहेत. आता कुठल्या कामाची लाज नाही. आज पूर्ण महाराष्ट्र त्याला प्रेम देतोय म्हणजे त्याच्या स्वभावाला बघून पूर्ण महाराष्ट्र त्याचा स्वभाव सर्वांना आवडलाय. त्या महाराष्ट्राच्या चरणी त्याचा हे चरणी प्रेम अर्पण म्हणावं लागेल. प्रेम अर्पण, त्याची ट्रॉफी त्यांच्या चरणी अर्पण, आमच्या आई मरी माताच्या चरणी अर्पण, परत जेजुरीचे खंडोबा, मोरगावचे गणपती, सर्वांच्या चरणी अर्पण आहे त्याची. आणि बिग बॉसचा कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी सूरज बिगारी काम सुरू होतं त्याचं असं ऐकण्यात आलं. सत्य आहे का हे? कसं काय? आणि त्याला पण माहित नव्हतं की किती मोठा हा गेम असतोय. तो त्यानं नकार पण दिला सुरुवातीला. काय नकाराची गोष्ट काय होती? अहो ते सर आलते नाही, म्हणजे त्यांचा फोन आला होता ना मला. मग मी आता म्हणला मी नाही येत. मग फोन केला मला, मी बोलले तर सर म्हणले असं आहे. आनंद सरांचा आणि अभिषेक सरांचा फोन आला मला. त्यांनी खूप मदत केली, त्यांच्यामुळे असतो तिथे मेन कारण. ते जर ते आले न्यायला, त्यांच्यावर आमचा एवढा विश्वास नव्हता. ते काल मला म्हणाले तुम्ही मला आधार कार्ड ठेवण्यापर्यंत इतकं तुमचा विश्वास नव्हता, आता कसं वाटतंय सूरज विनर झाल्या? म्हणलं सर फक्त तुमच्यामुळे एवढं साध्य झालं. आम्हाला नव्हतं विश्वास वाटत, कारण त्याची बऱ्याच वेळा फसवणूक झाली, पण तुमच्यामुळे, आनंद सरांमुळे, अभिषेक सर, केदार सर, पूर्ण बिग बॉसची टीम, पूर्ण स्टाफला सुद्धा वाटत होतं की सूरजच जिंकावं. प्रत्येक जण बाहेर आल्यामुळे आम्हाला म्हणत होता झाला आपला भाऊ विनर. विषय सर्व आयुष्य पलटले आता. म्हणजे आधीचा सूरज वेगळा होता. काल काय नजरेतून तुमच्या कसा वाटला सूरजला बघताना? काय बदल जाणवते? आता बदल तर काही जाणवला नाही, हाय असाच आहे. म्हणजे स्वभाव व्यवहार सगळं हाय असं आहे. त्याला प्रत्येक वेळ वाटायचं मला गावाला जायचंय. आता तिथं बी फोर्स करत होता मला जायचंय आता, पण ते म्हणले तुझ्या घरी जाऊन तुला तिथं लय खूप त्रास देतील माणसं हे सगळे. मग इथं प्रेस कॉन्फरन्स झाली इथली, मग तू घरी जा, सर्वांना भेट, हे कर ते कर. मग मी पण त्याला सांगितलं, म्हणजे आम्ही समजून सांगितलं की हट्ट धरला असेल की मला यायचंय. हो, आणि आम्हाला सुद्धा भेटून देत नव्हते, एवढी गर्दी झाली तिथं सुद्धा. तर बाहेर आणलं ना, पळवतच बाहेर नेला त्याला, एवढी गर्दी झाली होती. म्हणजे एवढं प्रेम मिळते 100%. प्रत्येक नाही प्रेम, आणि प्रत्येकाला त्याने फोटो काढा घेतला आतमध्ये, कोणालाच नाराज केलं नाही. आणि केदार त्यांनी एक आता पिक्चर काढणार आहेत असं कानावर आलं, झापूक झुपूक, आणि आपला सूरज ऍक्टर असणार आहे, मेन रोल हिरो असणार आहे. काय आनंद आहे त्याबद्दल? म्हणजे शो संपला नाही तोवर पहिला पिक्चर आला. हो, ते तर म्हणजे ता विनर व्हायच्या आधीच त्याला अनाऊन्स केलं की तुला घेऊन आम्ही पिक्चर. ता आनंद तर खूप मोठा होता, म्हणजे लय आनंद झाला त्यावेळेस की पहिलं काम त्याला, म्हणजे बिग बॉस संपला म्हणजे ता विनर पण घोषित नव्हता तोपर्यंत त्याला काम आलं, त्यावेळेस खूप आनंद झाला. आम्ही खूप आनंद व्यक्त केला. पॅडी दादांचे आणि सूरजचे फोटो पाहिले काल ट्रॉफी सोबत. म्हणजे एकदम भावनिक क्षण होता. आणि खरंच वडिलांचं नातं पॅडी दादांनी जपलं आणि एक वेगळंच नातं होतं. काय सांगाल त्या नात्याबद्दल? पॅडी दादांनी खूप त्याला म्हणजे खूप शिकवलं त्याच्यात.
त्यांनी त्यांचा गेम साईडला ठेवला. मला तर असं वाटतं की त्यांनी त्यांच्या गेमकडे एवढं लक्ष दिलं नाही, पण सूरज काय एवढं लक्ष दिले. त्यांनी पण खूप त्याला सहाय्य केले ह्या गेममध्ये. त्यांच्यामुळं पण म्हणायचं झालं तर आज तो विनर आहे. त्यांची दोघांची कॉमेडी पाहताना आनंद यायचा की कॅडबरी लपून खाय पांघरुणामध्ये. खूप आनंद यायचा, म्हणजे आम्हाला प्रत्येकासोबत बघायला त्याला आनंद वाटायचा. बरोबर. प्रत्येकासोबतच त्याचं चांगलं हे होतं, बॉन्डिंग होतं. आणि ते कुणाशी वाईट न बोलता तो राहिला शेवटपर्यंत. त्यामुळं सर्वजण असं वाटत नव्हतं की बाबा सर्व स्पर्धक खुश दिसले काल. 100% प्रत्येक जण त्यांनी सर्वांनी स्टँडिंग ऑडिशन दिलं त्याला. उभं राहून टाळ्या वाजवल्या सर्वांनी. ता विनर झाले, इतके सगळे खुश झाले. सूरज आम्हाला इतकं मनापासून म्हणजे आनंद झाला की ह्यांना पण वाटलं की आम्ही नाही झालो पण काय नाही, पण सूरज आमचा विनर झाला. आता भवितव्यामध्ये कसं बघताय सूरजला? आता पिक्चर आलायच त्याला एक. आता कशा पद्धतीने म्हणजे पूर्वी ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी पुढे घडू नये यासाठी तुमचा निर्णय कशा पद्धतीने असणार आहे? म्हणजे आता भवितव्यामध्ये कसं सूरजचं बघताय? माझं एवढंच म्हणणं आहे आता की ना त्याचं भवितव्य म्हणजे चांगलं. आणि त्याला आता मला वाटतंय कॅश हा हाताच नाही दिला पाहिजे. त्याचं म्हणजे लय फसवणूक होते कॅश. त्यामुळे त्याने अकाउंट काढलेलं आहे, त्याच्या अकाउंटवरच पैसे म्हणजे काय असतील ते. काल गाडी जिंकल्यानंतर रितेश दादांनी प्रश्न विचारला गाडीवर कुणाला बसवणार, तर सूरज म्हटलं माझ्या बायकोला बसवणार मी. ते सगळ्यात मोठं स्वप्न आहे, तुम्हाला गेल्या वेळेस पण सांगितलंय. पहिलं स्वप्न ते त्याचं की मला बायको करायची. बायकोचा विषय आला की मरणात आला असतं ते. कारण तिची इच्छा होती की वाईल्ड कार्ड एंट्री मध्ये संग्रामदादा जे आले तिथे एखादी मुलगी यावी आणि ती चांगली मैत्रीण होईल माझी, अशी इच्छा होती. त्याबद्दल काय म्हणणं? त्याला वाटत होतं तसं, पण संग्रामदादा बरोबर पण खूप छान राहिला. म्हणजे संग्रामदादानी पण खूप त्याला म्हणजे चांगलं सांगितलं, चांगलं शिकवलं, सर्वांनीच चांगलं शिकवलं. काल तुम्ही नव्हता इथे ताई, काल जल्लोष गावाचा वेगळाच होता. आम्ही पाहिला मोबाईल, खूप छान वाटलं की गाव इतका आनंद साजरा. कारण सर्वजण एकत्र गोळा झालेले आणि आता गुलालाचा सडा पडलाय तिथे मरिया मातेच्या समोर. म्हणजे सर्वजण खुश झाले. काहीच नाही तर आल्या गुलाल, नुसता गुलालच गुलाल दिसत तुम्हाला गावात. आणि एवढी गर्दी होईल की गाडी लावायला जागा, पूर्ण महाराष्ट्र येणार त्याला 100% बघायला. आणि आम्हाला इतके फोन आलेत की आम्हाला यायचंय, ता कधी येणार आहे, आम्हाला यायचंय, ता कधी येणार आहे. केव्हा येणार आहे नक्की या, उलट तुम्ही आवर्जून या त्याला भेटायला. केव्हा येणार आहे तो साधारणतः? म्हणजे आता आज दिसेल का? आज नाही येऊ शकत. तरी भरपूर प्रसिद्ध रील स्टार झाले. जवळ पवन दादा झाला, परत आपले ऍक्टर रायडर त्यांनी पण खूप मदत केली दादांनी, की त्यांनी प्रत्येक व्हिडिओ त्याचा कॉमेडी त्या बिग बॉसच्या ह्याच्यात त्या गेल्यापासून त्यांनी खूप त्याला सपोर्ट केले. म्हणजे त्यांनी वोटिंग साठी पण खूप मदत केली. काही जणांच्या पॉझिटिव्ह कमेंट आले, निगेटिव्ह पण कमेंट येतात की बाबा सूरजला गरिबीचा फायदा झाला किंवा सिंपती त्यानं उचलली त्यामुळे तो या शोचा विनर झाला. त्याबद्दल काय म्हणणे? निगेटिव्ह कमेंट्सला कसं उत्तर द्याल? निगेटिव्ह कमेंट्सला काय उत्तर देण्याचा, बोलणारे असतातच, बोलणारे सगळे असतात. इथून मागत त्याला किती घाण शिव्या देत होते, आम्ही लक्ष नाही दिलं. आम्ही उलट त्याला सांगायचो तू लक्ष नको देऊ, पुढे चालत राहा, आम्हाला काय नाही सांगायचं. त्याला पूर्ण महाराष्ट्राने प्रेम दिले, तर पूर्ण महाराष्ट्राचा आहे, ते महाराष्ट्र बघून घेईन त्याला कोण काय बोलतंय काय नाही. आम्ही आता पूर्ण महाराष्ट्रावर त्याला, कारण बाकीचे पण स्पर्धक होते सूरज सोबत, त्यांना पण वोटिंगला तेवढ्याच होत्या. फक्त महाराष्ट्राचं प्रेम सूरजला जास्त मिळालं कारण त्याचा प्रामाणिकपणा होता, त्याचा स्वभाव चांगला. तो कधी कुणाला उघडपणे बोलला नाही, माघारी बोलला नाही. म्हणजे जास्त म्हणजे आता राग माणूस किती कंट्रोल करून करून तरी किती करेन, काय म्हणायचं तुम्हाला? बरोबर आहे. 100%. फक्त सूरजचा टास्क मध्ये जरा थोडा कधी कधी राग दिसला, अरबाज, परत वैभव झाला, सॉरी बोलायचं, परंतु ती जिद्द पाहिजेच. आणि प्रत्येकाला म्हणायचं तुम्ही खूप छान खेळ, ही तर महत्वाचं असतं की नाही बाबा मी छान खेळलो असं म्हणणाऱ्यापेक्षा तुम्ही खूप छान खेळला, मला टप दिलं, ते त्याचं मन एक सर्वांना आवडलं. आणि बिग बॉस म्हणाले की बिग बॉस यांना वडील मानले सूरजने. हा, आणि येताना पण भावनिक झालेलं, मला हे घर आता सोडायचं नाही पण काय पर्याय नाही, आता मला सोडावं लागतंय, तो रडत होता. आणि बिग बॉसला वडील मानला आणि बिग बॉस म्हणाले तू फक्त माझा सुपुत्र नसून संपूर्ण महाराष्ट्राचा सुपुत्र आहे. तेव्हा म्हणजे एक वेगळाच चित्र निर्माण झालेलं डोळ्यासमोर.
तो प्रत्येक कुठल्या क्षणी एवढा रडला नसन तेवढा त्या बिग बॉसच्या घरातनं बाहेर एवढं म्हणजे त्याच्या हृदयात बसले ते बिग बॉसचं घर. ता इतक्या आनंदाने सांगतो, गर्वाने सांगतो की मी बिग बॉसच नाव देणार आहे घराला. बिग बॉसच आणि ता बिग बॉस बरोबर म्हणले तू माझा सुपुत्र नाहीस, अख्ख्या महाराष्ट्राचा सुपुत्र आहे. ते खूप छान वाटलं आम्हाला पण, आमच्या पण डोळ्यात सर्वांच्या पाणी आलं. ती पिक्चर पाहिला का नाही तो सूरजचं, ते सर्व दाखवलं ते सुरुवातीपासून, ते परवा नाही का एपिसोड पाहिलं मध्ये, ना. कसं वाटलं तो? खूप छान वाटलं. हा, एक वेगळीच संपूर्ण जर्नी दाखवली तिची सुरुवातीपासून शेवटपर्यंत. एक आनंद वाटला असेल, खूप आनंद झाला की त्याचं सर्व म्हणजे सर्व महाराष्ट्राने खूप त्याला एवढं प्रेम दिल्यामुळे त्या पिक्चर मध्ये पण खूप छान दिसला. बरोबर. टास्क मध्ये प्रत्येक जण म्हणत त्याला एवढं समजत नाही, त्याला कळत नाही, पण टास्क समजून सांगितल्यावर घेतात. त्याची वाईज बुद्धी आहे सांगण्या म्हणजे ह्याची. पण एवढं आहे त्याला टास्क समजत नसेल, पण एक टास्क समजला की तो त्यावर म्हणजे ते डोक्यात ठेवून तो 100% ते करणारच तो. कारण ज्यावेळेस झेंड्याचा गेम होता तर त्यावेळेस त्यानं बाकीचे बिग बॉस म्हणाले की बाकीच्यांना जो गेम कळाला नाही तो सूरज तुला एकट्यालाच कळला, कारण त्याने 20 झेंडे आणलेले. आणि तुम्ही म्हणाला तसं सुरुवातीला मला अजून आठवते त्याला दम्याचा त्रास आहे थोडासा. त्याला लय त्रास झालता त्या झेंड्याच्या टास्क. सायकल चालवतो. आता ह्याला काय होतंय का काय, आम्हाला आम्ही म्हणायचो राव दे ती झेंडे, तू आराम कर, कारण मला जाणवलं ते शेवटी जरा श्वास जरा थोडासा फुगून आले का झाले, फुगून आलता श्वास. त्याला दम्याचा त्रास आहे. तर पडला तिथं, म्हणजे आम्हाला पण खूप म्हणजे असं वाटलं की ते टास्क नाही महत्वाचं, माणूस पण त्यांनी त्या पूर्ण केलं आणि 20 झेंडे आणले. सगळ्यांच्या जास्त झेंडे आणले आणि ते पण कमी सेकंदामध्ये. हो, कमी सेकंद. त्यामुळेच बक्षिसात वाढ झाली, नाहीतर बक्षिसात अजून वाढ झाली असते सर्वांनी 20 झेंडे आणले असते तर. मग काय, बरोबर आहे. आता बिग बॉसचे आभार तुम्ही मानलेच, पण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगाल? म्हणजे प्रेम दिलेच आतापर्यंत, तरी काय सांगाल शेवटचा संदेश? महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच सांगेन, तुमच्यामुळे आज ता विनर झालेला आहे. खूप खूप आभार तुमचे, पूर्ण महाराष्ट्राचे. आणि असा जल्लोष तुम्ही साजरा करा आणि त्याला असंच प्रेम पुढेही देत राहा. असंच त्याच्यावर आशीर्वाद राहू द्या. आई मरे माताचा आशीर्वाद, सर्वांचा आशीर्वाद आहे, तुमचा बी आशीर्वाद राहू द्या. धन्यवाद.